नमस्कार पेन्शनधारकांनो मित्रांनो, तुम्ही जर स्टेट बँकेत जर पेन्शन घेत असाल तर आता तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। कारण आता एसबीआय त्यांच्या पेन्शनधारकांना येणाऱ्या 2025 पासून 5 मोठी गिफ्ट देणार आहे, म्हणजे 5 मोठ्या सुविधा चालू करणार आहे। मित्रांनो, भारतात लाखो पेन्शनधारक आहेत जे त्यांच्या पेन्शनवर अवलंबून असतात। अशा परिस्थितीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हणजे एसबीआयने पेन्शनधारकांच्या सोयीसाठी नुकत्याच काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। या घोषणा पेन्शनधारकांसाठी मोठे दिलासा ठरू शकतात, कारण यामध्ये बँकेने पेन्शनधारकांसाठी 5 मोठी गिफ्ट देणार असल्याचे घोषित केले आहे। ते त्यांच्या आर्थिक सुरक्षेबद्दल आणि बँकिंग प्रक्रियेबद्दल खूपच भारी असणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर पेन्शनधारक असाल, तुम्ही जर एसबीआय मध्ये पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी हे 5 गिफ्ट कोणते आहेत लक्ष देऊन बघा। मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआयच्या या 5 मोठ्या घोषणा पेन्शनधारकांच्या सुविधा वाढवण्याच्या, त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी आणि पेन्शन पावतीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या दिशेने करण्यात आले आहेत। निवृत्ती वेतनधारक हा समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यांना त्यांच्या कार्यकाळानंतर सन्माननीय जीवन जगण्याची आशा आहे। बघा, तुम्ही जर एसबीआय मध्ये जर पेन्शन घेत असाल तर तुम्हाला 5 मोठी गिफ्ट देणार आहेत, ते पण 2025 पासून चालू होणार आहेत, म्हणजे आता फक्त एकच महिना उरलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही एसबीआय मध्ये पेन्शन घेत असाल तर लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, तुम्हाला 5 गिफ्ट कोणती मिळणार आहेत व्यवस्थितपणे सांगतो। मित्रांनो, आता तुमच्यासाठी तुमचं जीवनमान सुधारण्यासाठी आता बँकेने तुम्हाला 5 गिफ्ट देण्याचं घोषित केलंय। बघा, तुम्ही एसबीआय मध्ये पेन्शन घेत असाल तर लक्ष देऊन बघा। आर्थिक सुरक्षितता आणि पेन्शनधारकांना बँकिंग सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात हे लक्षात घेऊन हे बँकेने पाऊल उचलण्यात आले आहे। या घोषणेमुळे निवृत्ती वेतनधारकांना केवळ दिलासा मिळणार नाही, तर त्यांच्या दैनंदिन बँकिंग गरजा सुद्धा पूर्ण करण्यासाठी मोठी सुविधाही मिळेल। बघा मित्रांनो, तुम्ही जर बँकेत जात असाल आणि तुमच्या एसबीआय मधून महिन्याच्या महिन्याला पेन्शन काढून घेत असाल तर तुमच्यासाठी बँकेने आता ही मोठी घोषणा केली आहे की तुम्हाला आता 5 मोठी गिफ्ट देणार आहे। बघा, मग 5 मोठी गिफ्ट काय असणार आहे, ज्यामुळे तुमचं जीवनमान सुधारेल आणि तुम्हाला आनंदात जीवन जगता येईल। यासाठी बँकेने आता 5 मोठी गिफ्ट देणार आहे तुम्हाला घोषणा केली आहे। बघा, या घोषणेद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने हे सिद्ध केले आहे की आता आपल्या ग्राहकांशी मजबूत संबंध निर्माण करून त्यांना सर्वोत्तम सेवा देण्याबाबत वचनबद्ध दिले आहे। बघा, आता बँकेला पण कळाले की तुम्ही आता महिन्याला जे काय असेल ते पेन्शन तुम्ही त्यातून घेता, त्यामुळे बँकेला तुमचं ग्राहकांशी मजबूत करण्यासाठी, म्हणजे तुम्ही पेन्शनधारक आहात, तुम्ही महिन्याच्या महिन्याला त्यांचे ग्राहक आहात, पेन्शन काढून महिन्याच्या महिन्याला आणता, त्यामुळे तुमचं हे नातं जे आहे ते मजबूत करण्यासाठी तुम्हाला 5 गिफ्ट 2025 पासून देण्याची अखेर घोषणा केली आहे। मग हे 5 गिफ्ट कोणते आहेत लक्ष देऊन बघा। बघा, आता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने आपल्या पेन्शनधारकांसाठी 9 डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे डीएलसी जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे पेन्शनधारकांना बँकेच्या शाखेत आता जाण्याची गरज नाही। बघा मित्रांनो, तुम्हाला बँकेच्या शाखेत महिन्याच्या महिन्याला जावे लागत होते, परंतु त्यासाठी सुद्धा नवीन गिफ्ट आले आहे। असे टोटल 5 गिफ्ट एसबीआय कडून तुम्हाला दिले जाणार आहेत। बघा कोणते गिफ्ट आहेत। वृद्ध पेन्शनधारकांसाठी ही सुविधा विशेष सोयीची आहे, कारण ते आता त्यांच्या घरी बसून 9 जीवन प्रमाणपत्रे डिजिटल पद्धतीने सबमिट करू शकतात। बघा, सगळ्यात महत्त्वाची घोषणा की तुम्हाला माहित असेल, तुम्हाला जर पेन्शन घ्यायची असेल तर तुम्हाला नोव्हेंबर मध्ये 30 तारखेपर्यंत तुम्ही आता जमा केलाच असणार, जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत होते, तर त्यासाठी सुद्धा नवीन गिफ्ट दिलं आहे की तुम्हाला आता घरात बसून तुमचं आता जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे। ते कसं करता येणार आहे आणि तुम्हाला पुढील 4 गिफ्ट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, कोणते आहेत लक्ष देऊन बघा, ज्यामुळे सर्वच जे पेन्शनधारक आहेत त्यांना एकदम आनंदाने जगता येईल अशी ती गिफ्ट आहेत। कोणते आहेत लक्ष देऊन बघा। आता पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये बँकेत जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची गरज अजिबात भासणार नाही। बघा, बँकेने तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर दिली आहे की आता तुम्हाला बँकेत जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची गरज भासणार नाही। ते घर बसल्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील। यासाठी निवृत्ती वेतनधारकाला त्यांच्या स्मार्टफोन किंवा संगणकावरून एसबीआयच्या वेबसाईटवर जावे लागेल आणि तिथून व्हिडिओ जे काय असेल ते लाईफ सर्टिफिकेटची सुविधा निवडावी लागेल। मित्रांनो, हे तुमच्यासाठी एवढं काय मोठे गिफ्ट नाही, परंतु पुढील जे 4 गिफ्ट सांगणार आहे
ते अतिशय मोठे आणि तुमच्यासाठी आनंदाची गिफ्ट असणार आहेत। बघा त्यातील दुसरं गिफ्ट म्हणजे SBI पेन्शनधारकांसाठी SMS अलर्ट सुविधा आता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ने पेन्शनधारकांसाठी आता SMS अलर्ट सुविधा सुरू केली आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला आता जर तुमच्याजवळ मोबाईल असेल, तुम्हाला त्यातलं एवढं काय समजत नसेल, तर तुमच्यासाठी एक नवीन गिफ्ट तुम्हाला स्टेट बँकेने दिले आहे। काय दिले बघा, जी त्यांना त्यांच्या पेन्शन खात्याशी संबंधित त्वरित माहिती प्रदान करते। या सेवेअंतर्गत पेन्शनधारकांना त्यांच्या खात्यातील पेन्शन क्रेडिट, डेबिट किंवा इतर व्यवहारांची माहिती SMS द्वारे मिळेल। मित्रांनो, आता तुम्हाला सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं आहे, ते म्हणजे आता तुम्हाला काय सांगितलंय की आता तुमची पेन्शन समजा या महिन्याच्या 1 तारखेला आली किंवा 30 तारखेला आली, तर तुम्हाला त्या SMS द्वारे आता लगेच कळणार आहे। त्यासाठी एक तुम्हाला अलर्ट करणार म्हणजे आवाज येणार आहे, एक विशेष आवाज येणार आहे की तुम्हाला पेन्शन आली की तुम्हाला बँकेकडून एक विशेष तिथं साऊंड म्हणजेच आवाज येणार आहे। आणि तुमचं जर पैसे चुकून जर कट झालं, त्यासाठी सुद्धा एक विशेष आवाज येणार आहे। म्हणजे तुमचं क्रेडिट पेन्शन झाली, डेबिट झाली किंवा इतर व्यवहाराविषयी जर तुम्हाला काय माहिती असेल, तरी सुद्धा बँकेकडून लगेचच्या लगे आता कळवली जाणार आहे। यासाठी तुम्हाला सुविधा आहेत। बघा, हे पेन्शनधारकांना त्यांच्या आर्थिक क्रियाकल्पांचा मागोवा ठेवण्यास आणि कोणत्याही असंबंधित म्हणजे काय जर संशय कोणाला आला, तुम्हाला जर संशयास्पद काय वाटलं, अशा व्यवहाराबद्दल त्वरित माहिती मिळवण्यास अनुमती देते। या सुविधेमुळे पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनबाबत अपडेट आणण्यास मदत होईल। त्यांची पेन्शन त्यांच्या खात्यात जमा झाली आहे की नाही हे त्यांना लगेच कळेल। मित्रांनो, आता तुम्हाला माहित असेल, आता जे जुने पेन्शनधारक आहेत त्यांना काय करायला लागत होतं पहिला, की पेन्शन आली का नाही हे बँकेत जाऊन चौकशी करायला लागत होतं। परंतु आता हा तुमचा वेळ वाचणार आहे। तुम्हाला लाईन लावायची सुद्धा बँकेमध्ये गरज नाही। तुम्हाला आता बँकेकडून ही सुविधा उपलब्ध करून 2025 मध्ये देण्यात येणार आहे की आता तुम्हाला बँकेकडून तुमचं पैसे काढलं किंवा तुमचं पैसे जर बँकेत पेन्शन जर तुमची बँकेत आली, तर तुम्हाला आता SMS येणार आहे। ते SMS द्वारे, आणि ती SMS सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीत असणार आहे। मराठीत, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित वाचता येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला ही सुविधा 2025 पासून लागू करण्यात येईल। बघा, SMS अलर्ट सेवेचा उद्देश पेन्शनधारकांना अधिक सुरक्षा आणि सुविधा प्रदान करणे हा आहे। ही सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः महत्त्वाची आहे, कारण त्यांना बँकेत शाखेला भेट न देता किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर न करता त्यांच्या पेन्शनबद्दल त्वरित माहिती आता मिळणार आहे। याद्वारे पेन्शनधारक जे काय असतील ती प्रत्येक महत्त्वाच्या व्यवहारावर लक्ष ठेवू शकतात आणि कोणती अनियमितता आढळल्यास तात्काळ त्यावर कारवाई करू शकतात। मित्रांनो, बघा लक्ष देऊन, आता तुम्हाला पुढील जे 3 गिफ्ट सांगणार आहे, त्या 3 गिफ्टद्वारे तुम्हाला आता इतका आनंद होणार आहे की तुम्हाला 3 गिफ्टद्वारे सगळ्यात महत्त्वाची ती गिफ्ट आहेत, कारण त्याद्वारे सर्व जे काय असेल ते पेन्शनधारकांना तुम्हाला आनंदाने जगण्याचं एक साधन मिळणार आहे। बघा कोणतं गिफ्ट असणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला SMS द्वारे तुमच्या बँकेतील सर्व व्यवहारावर आता लक्ष ठेवता येणार आहे। त्यामुळे ही पेन्शनधारकांना आनंदाची बातमी आहे। बघा, आता तिसरं गिफ्ट कोणतं असणार आहे, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, आता तिसरं गिफ्ट SBI पेन्शनधारकांसाठी ऑनलाईन पेन्शन स्लिप सुविधा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ने पेन्शनधारकांसाठी ऑनलाईन पेन्शन स्लिप सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याद्वारे पेन्शनधारक आता त्यांच्या पेन्शन स्लिप घरी बसून सहजपणे डाउनलोड आणि पाहू शकता। मित्रांनो, तुमच्या आता हातामध्ये स्मार्टफोन आहे, तुम्ही आता व्हिडिओ बघत आहात म्हणल्यावर तुमच्याजवळ आता स्मार्टफोन आहे, त्यामध्ये तुम्हाला आता ही पेन्शन स्लिप जी आहे ती घरी बसल्या तुम्हाला आता मिळू शकणार आहे। या सुविधेद्वारे पेन्शनधारकांना प्रत्येक महिन्याच्या पेन्शनशी संबंधित माहिती जसे की पेन्शनची रक्कम, कपात, इतर तपशील प्राप्त होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं, आता बँकेमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल अनेक वेळा खूप गर्दी असते, परंतु त्या गर्दीमध्ये तुम्हाला आता जाण्याची आवश्यकता नाही, कारण आता तुम्हाला घरामध्ये हे तुम्हाला पेन्शन स्लिप जी आहे ती तुम्हाला लगेच घरामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध मिळणार आहे। तुम्हाला ही पेन्शन स्लिप कशी डाउनलोड करायची आणि तुम्हाला तुमचं पगार पेन्शन आली का नाही हे कसं बघायचं, लक्ष देऊन बघा, हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतो। बघा, तुमची पेन्शनधारक पेन्शन स्लिप डाउनलोड करण्यासाठी SBI किंवा युनो SBI मोबाईल ॲपची म्हणजे तुम्हाला गुगल प्ले स्टोअर जे ॲप असतं ज्यातून सर्व ॲप्स डाउनलोड होतात त्यामध्ये जायचं आहे। इथं सर्च करायचं आहे काय, YONO SBI असं तुम्हाला सर्च करायचं आहे। ते मोबाईल ॲपची अधिकृत वेबसाईट तुम्ही वापरू शकता। या वेबसाईटवर संबंधित महिन्याची पेन्शन स्लिप म्हणजे पेन्शन सेक्शनवर जाऊन
पाहिली जाऊ शकते। बघा YONA म्हणजे योनो या ॲपद्वारे पेन्शनधारक त्यांच्या खात्याशी संबंधित सर्व तपशील सहजपणे मिळवू शकता। बघा मित्रांनो, तुम्ही याद्वारे तुमची पेन्शन आता घर बसल्या पाहू शकता। तुम्हाला बँकेत जाण्याची अजिबात गरज नाही। आणि मित्रांनो, हे कसं डाउनलोड करायचं तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही जवळची नेट कॅफे जिथे असतात, जिथे सर्व म्हणल्यावर तुम्हाला तर सांगतो बघा, आता तुम्ही कोणताही फॉर्म भरण्यासाठी किंवा प्रमाणपत्र भरण्यासाठी तुम्ही ऑनलाईन जिथे जाता, म्हणजे जिथे भरण्यासाठी जाता, त्यांना जर म्हणलं की पेन्शन स्लिप आमच्या मोबाईलमध्ये कशी बघता येईल, तर ते तुम्हाला लगेच 2 मिनिटांमध्ये फ्रीमध्ये करून देतील। त्यामुळे बघा, आता या ऑनलाईन सुविधेमुळे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, पुढचं जे गिफ्ट आहे ते तुमच्यासाठी खूपच आकर्षक आहे आणि महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला गिफ्ट आहेत। अजून 2 गिफ्ट तुमच्यासाठी बाकी राहिले आहेत। काय गिफ्ट आहेत लक्ष देऊन बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, त्याशिवाय तुम्हाला हे गिफ्ट कोणते आहेत समजणार नाही। बघा मित्रांनो, या ऑनलाईन सुविधेमुळे पेन्शनधारकांना बँकेच्या शाखांना भेट देण्याची आता गरज नाही आणि ते त्यांच्या पेन्शनची माहिती कधीही कोठेही मिळवू शकता। त्यामुळे त्यांचा आता वेळ तर वाचतोच, पण बँकिंग सेवांचा अनुभव अधिक अखंड आणि सोयीस्कर बनतो। डिजिटलायझेशनच्या या पायरीमुळे पेन्शनधारकांच्या जीवनात मोठी सुधारणा झाली आहे। मित्रांनो, सगळ्यात मोठी तुमच्या आता जीवनामध्ये सुधारणा होणार आहे, कारण ही जर तुमच्या म्हणजे तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहित आहे, SBI मध्ये तुम्हाला जे काय असेल ते कर्मचारी असतील, जे बँकेचे जे कामाला असतील, ते तुम्हाला व्यवस्थित वागणूक देत नाही, कारण तुम्ही महिन्याच्या महिन्याला पेन्शन काढायला जाता। त्यामुळे आता तुम्हाला तिथं जाण्याची अजिबात गरज बसणार नाही। तुम्हाला आता घरच्या घरी तुम्ही बसून हे मोबाईलद्वारे तुम्हाला पेन्शन आली की नाही, किती पेन्शन आली, यासंबंधी काय पैसे जर कट झाले तर कशाबद्दल कट झाले याची संपूर्ण माहिती आता तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। आणि बघा, तुम्हाला 5वं जे गिफ्ट आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। काय गिफ्ट आहे बघा, SBI पेन्शनधारकांसाठी सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटर। बघा काय सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटर काय तुम्हाला सोयीसाठी सुरू केले बघा। केंद्रीय पेन्शन प्रक्रिया केंद्र म्हणजे केंद्रीकृत पेन्शन प्रोसेसिंग सेंटर, म्हणजेच त्याला CPPC म्हणतात। ही स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI ने पेन्शनधारकांच्या सोयीसाठी आता सुरू केलेली एक विशेष सेवा आहे। SBI पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनशी संबंधित सेवा अधिक जलद आणि सोप्या बनण्याचा आता उद्देश आहे। बघा, CPPC पेन्शन प्रक्रियेचे केंद्रीकृत करते, सर्व पेन्शन खाती एका स्थानावरून व्यवस्थापित करण्याची परवानगी देते। आता बघा मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। काय गोष्ट सांगितली बघा आनंदाची, स्टेट बँक ऑफ इंडियाने पेन्शन पेमेंट जलद म्हणजे तुमचं जर पेन्शन पेमेंट जर तुम्हाला लवकर पाहिजे असेल, त्यासाठी तुम्हाला मोठी घोषणा आली आहे, मोठं गिफ्ट आहे। आणि सुरळीत करण्यासाठी तुमची पेन्शन सुरळीत करण्यासाठी 18 सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटरची स्थापना आता केली आहे, म्हणजेच त्याला CPPC म्हणतात, जी स्थापना आता केलेली आहे। ही केंद्रे देशभरात आता पसरली आहेत आणि पेन्शनवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आता प्रक्रिया ते करतात। बघा, तुमची जर पेन्शन तुम्हाला जलद पद्धतीने जर हवी असेल तर ही तुम्हाला मोठं गिफ्ट असणार आहे। बघा काय गिफ्ट आहे, आता पेन्शनवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रक्रिया करतात। SBIच्या CPPC द्वारे पेन्शनधारकांना पेन्शन वितरण, पेन्शनमध्ये बदल आणि इतर कोणत्याही माहितीसाठी एकच प्लॅटफॉर्म समाधान मिळणार आहे। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि यामुळे तुमच्या जे जीवन प्रमाणपत्र आहे, जीवन प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला वर्षाला जे भरावं लागतं, त्यामध्ये सुद्धा काय सुधारणा केल्या बघा। आता सगळ्यात महत्त्वाचं, ही केंद्र निवृत्ती वेतनाच्या वेळेवर प्रक्रिया, नवजीवन प्रमाणपत्राच्या स्थितीचे निरीक्षण आणि निवृत्ती वेतनधारकांची संबंधित सर्व आवश्यक म्हणजे अध्ययनानंतर तुमची देखरेख करते। CPPC हे निश्चित करते की पेन्शनधारकांना कोणत्याही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि त्यांची पेन्शन सुद्धा त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होईल। बघा मित्रांनो, आता काही पेन्शनधारक असतात त्यांची पेन्शन वेळेवर जमा होत नाही, तर त्यांच्यासाठी एक मोठं गिफ्ट असणार आहे। आता दुसरं जे मोठं गिफ्ट असणार आहे ते काय बघा, आता तुम्हाला SBI पेन्शनधारकांसाठी पेन्शन पोर्टल सुरू केले। बघा, तुमच्यासाठी आता पेन्शन पोर्टल सुद्धा सुरू केले। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ने आपल्या पेन्शनधारकांसाठी SBI पेन्शन पोर्टल नावाचे एक विशेष ऑनलाईन पोर्टल सुरू केले। बघा, यामध्ये तुम्हाला काय फायदा मिळणार आहे बघा, आता पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनशी संबंधित सर्व सेवा आणि माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या पोर्टलचा उद्देश आहे। या पोर्टलवर लॉग इन करून पेन्शनधारक त्यांच्या पेन्शनशी संबंधित अनेक सेवांचा लाभ घेऊ शकतात।
मित्रांनो, जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुम्हाला या सुविधांचा लाभ आता तुम्ही घेऊ शकणार आहात। या पोर्टलद्वारे पेन्शनधारकांना बँकांच्या शाखांना भेट देण्याची गरज कमी पडेल आणि त्यांचे आर्थिक व्यवहार आणि माहिती घरबसल्या त्यांना मिळू शकतील। डिजिटल सेवेच्या या विस्तारामुळे SBIने पेन्शनधारकांचे जीवन अधिक सोपे आणि सोयीस्कर बनवण्याचा प्रयत्न आता केला आहे। बघा, SBI मध्ये जर तुमचं खातं असेल आणि तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला जर पेन्शन थोडी कमी भेटत असेल तर तुमच्यासाठी SBI पेन्शनधारकासाठी एक विशेष FD म्हणजेच फिक्स डिपॉझिट योजना काढली आहे। त्यामुळे तुम्हाला आता व्याजदर पण जास्त भेटणार आहे। त्यासाठी तुम्ही SBI बँकेचे पेन्शनधारक असायला पाहिजे अशी त्या ठिकाणी अट आहे। बघा, आता तुम्हाला कोणतं जे आहे ती तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे बघा, लक्ष देऊन बघा। आता स्टेट बँक ऑफ इंडियाने पेन्शनधारकांसाठी विशेष मुदत ठेव म्हणजेच FD योजना जाहीर केली आहे, जी त्यांना उच्च व्याजदराचा लाभ देते। बघा, तुम्ही जर पेन्शनधारक असाल तरच तुम्हाला हे मोठा लाभ मिळणार आहे। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक निवृत्ती वेतनधारकाला सामान्य FDच्या तुलनेत 0.50% अतिरिक्त व्याज दिला जातो। पेन्शनधारकांनी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करून ही योजना 5 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी उपलब्ध आहे। मित्रांनो, तुम्ही जर SBI मध्ये पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आता सर्वात आनंदाची गोष्ट आहे की आता तुम्हाला हे जे FD आहे या FD मधून तुम्हाला इतर FDच्या तुलनेत आता तुम्ही जर पेन्शनधारक असाल तर तुम्हाला 0.50% अतिरिक्त जास्त व्याज दर तुम्हाला आता दिला जाणार आहे। मग तुम्हाला आता व्याज दर किती मिळणार आहे आणि तुम्हाला कसं मिळवायचे ते बघा। मित्रांनो, या FD योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, ती म्हणजे किमान ठेव रक्कम 1000 रुपये। मित्रांनो, तुमच्या आता जर पेन्शन कमी असेल तर तुम्ही जर SBIचे ग्राहक असाल किंवा तुम्ही SBIचे जर पेन्शनधारक असाल तर तुम्हाला आता काय सांगितलंय, तुम्हाला आता फक्त 1000 रुपये ठेवायला सांगितलंय। कमाल ठेव रक्कम म्हणजे तुम्ही किती ठेवू शकता, कोणती मर्यादा नाही, तुम्ही जास्तीत जास्त पैसे किती असं ठेवू शकता बघा। परंतु तुम्ही जर SBIचे पेन्शनधारक असाल तरच तुम्हाला आता 0.50% जास्त व्याजदर मिळणार आहे बघा। आणि या FDचा कार्यकाळ असणार आहे 1 वर्ष ते 5 वर्ष। बघा मित्रांनो, तुम्हाला आता सगळ्यापेक्षा जास्त व्याज दर घ्यायचा असेल तर तुम्ही SBIचे पेन्शनधारक असायला पाहिजे। आणि तुम्हाला या FD मध्ये जर तुमची पेन्शन कमी असेल, FD मध्ये जर तुम्ही गुंतवला तर तुम्हाला 1 ते 5 वर्षाचा कालावधी असेल आणि व्याज दर म्हणजे सामान्य FD दरापेक्षा तुम्हाला 0.50% तुम्हाला व्याज दर या ठिकाणी तुम्हाला जास्त भेटणार आहे। त्यामुळे या FD मध्ये जर तुमची पेन्शन कमी मिळत असेल तर तुम्ही नक्की ठेवा। तुम्ही बँकेसंदर्भात तुम्ही याविषयी सविस्तर माहिती नक्की घ्या। मग आता तुम्हाला कसं मिळणार आहे याचं व्याजदर बघा। व्याजदर तर तुम्हाला पाहिजे आता, कारण तुमची पेन्शन तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्हाला त्याचे व्याज जर जास्त पाहिजे असेल तर बघा कधी मिळणार आहे आणि कसं मिळणार आहे बघा। व्याज भरणे मासिक, त्रैमासिक, सामायिक आणि वार्षिक। बघा, कोणाला जर तुम्हाला महिन्याला पाहिजे असेल तर महिन्याला तुम्हाला आता याचं व्याज दर मिळणार आहे। एक ठराविक रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी ठेवावी लागणार आहे। जर महिन्याला पाहिजे असेल तर महिन्याला मिळणार आहे। जर तुम्हाला सांगतो 6 महिन्याला पाहिजे असेल तर 6 महिन्याला तुम्हाला हे व्याज काढता येणार आहे बँकेत जाऊन, किंवा वार्षिक जर पाहिजे असेल वर्षाला तुम्हाला हे जाऊन व्याज दर आता मिळणार आहे। ही योजना पेन्शनधारकांना त्यांची बचत सुरक्षितता ठेवण्यास आणि त्यांना चांगला परतावा मिळवण्यास अनुमती देते। मित्रांनो, बघा लक्ष देऊन, आता जर तुमची बँकेतून येणारी जर पेन्शन तुम्हाला कमी पडत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण आता तुम्हाला 0.50% जास्त व्याज दर मिळणार आहे। कारण तुम्ही त्यामध्ये FD मध्ये फिक्स्ड डिपॉझिटसाठी काही रक्कम म्हणजे ठराविक रक्कम आहे, ती रक्कम मी इथं सांगू शकत नाही, कारण तुम्ही बँकेत जाऊन त्या संदर्भात सर्व डिटेल्समध्ये माहिती घेऊ शकता। आता त्याबद्दल तुम्हाला 0.50% जास्त व्याजदर मिळणार आहे। परंतु त्यासाठी एक अट आहे की तुम्ही SBI बँकेचे पेन्शनधारक असायला पाहिजे। मग बघा, तरच तुम्हाला देणार आहे त्यांच्या पेन्शनचा काही भाग या FD मध्ये जमा करून ते अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतात। मित्रांनो, तुमची जर पेन्शन कमी असेल तर तुम्ही आता तुम्हाला 0.50% व्याज दर जास्त वाढवून देणार आहे। त्यामुळे ठराविक रक्कम म्हणजे 10 लाख 15 लाख जर तुमची असेल, तुम्हाला व्याज दर फक्त तुम्हाला 5-7 हजार 10 हजार भेटत असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन आम्हाला FD करायचे आणि त्या FD मधून आम्हाला असं कळाले की 0.50% आम्ही पेन्शनधारक असल्यामुळं आमची 60 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्हाला व्याजदर चांगला मिळतोय असं आम्हाला कळाले म्हणून विचारायचं। आणि असं विचारल्यामुळे तुम्हाला ते बँकेचे जो कर्मचारी असतात किंवा मॅनेजर असतात
ते तुम्हाला कोणत्या एफडीमध्ये ही गुंतवणूक करायची ही व्यवस्थित सांगतात। तुम्हाला तिथे एक फॉर्म दिला जातो, तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि ठराविक त्यामध्ये तुम्हाला 10 लाख 15 लाख जितकी तुम्हाला रक्कम ठेवायची ती रक्कम त्यामध्ये लिहून द्यायची आहे। ही रक्कम लिहून दिल्यानंतर तुम्हाला लगेचच तुमच्या एफडीवर 0.50% तुम्हाला व्याज दर हा जास्त मिळून जाणार आहे। व पेन्शनधारकांना मित्रांनो तुमच्यासाठी 5 गिफ्ट आम्ही सांगितलेली एसबीआयने दिलेली हे 5 गिफ्ट 5 सुविधा कशा वाटल्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।